वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहलमोह शांतये। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। आपण कर्मयोग पाहायला सुरुवात केलेला आहे। 18व्या अध्यायातला हा कर्मयोग 48व्या श्लोकापासून ते 55व्या श्लोकापर्यंत आहे असं स्वामीजी म्हणत असत। सहजं कर्म कौंतेय इथपासून कर्मयोग सुरू होतो आणि विशते तदनंतरम इथपर्यंत कर्मयोग संपतो असं स्वामीजी म्हणत असत। भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मि तत्वतः ततो मा तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम। तत्वतः परमात्म्याला जाणून त्याच्याशी एकरूप होऊन असा भक्त राहतो। कर्मापासून कर्मयोग अशा प्रकारे सुरू होतो की कर्मामुळे एक किमान सिद्धी त्याला प्राप्त होते। कर्मयोगाच्या प्रामाणिक हृदयपूर्वक केलेल्या आचरणामुळे आणि त्याचं वर्णन 49व्या श्लोकामध्ये भगवंतांनी केलेलं होतं ते आपण पाहिलं। असक्त बुद्धी ही सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म्य सिद्धीं परमाम संन्यासेनाधिगच्छति। मोक्ष प्राप्तीच्या हेतूनी प्रेरित होऊन कुठेही आसक्ती न बाळगता मन आपल्या ताब्यात ठेवून तसंच सर्व प्रकारच्या स्पृहा टाकून देऊन अशा पद्धतीने वर्तन केलं म्हणजे कर्माचा संन्यास घडतो। कर्माचा संन्यास याचा अर्थ संगत्याग अथवा कर्मफलाचा त्याग। कर्म टाकणं असा अर्थ नाही। आपण आता भगवद्गीतेच्या शेवटी आलेले आहोत। पुढे भगवंत असं म्हणतात की अशा प्रकारची नैष्कर्म्य सिद्धी किमान गोष्ट ब्रह्मभाव योग्यता होण्यासाठी कर्म करत असताना असणारी किमान पात्रता संपादन केल्यानंतर सिद्धीं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोधमे। अशी ही नैष्कर्म्य सिद्धी अनासक्त होऊन कर्म करत राहिल्यामुळं, मन ताब्यात ठेवून कर्म करत राहिल्यामुळं, स्पृहा टाकून देऊन कर्म करत राहिल्यामुळं कर्माचा संन्यास म्हणजे फलत्याग अथवा मी कर्म करतो या देह भावनेचा त्याग जेव्हा घडतो तेव्हा परम अशी नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते। म्हणजे कर्म करत असतानाच आपण करत नाही अशा प्रकारचा एक भाव बोध साधकाला प्राप्त होतो। हा जो बोध आहे हा बोध अंततः परमात्म्याच्या प्राप्ती करता परमात्म्याची प्रचिती येण्यासाठी म्हणून अतिशय आवश्यक असं समजलेला आहे। म्हणून भगवंत असं म्हणतात की सिद्धीं प्राप्तो, अशा प्रकारची सिद्धी प्राप्त झाल्यानंतर यथा ब्रह्म तथाप्नोति निबोधमे। ज्या प्रकाराने तो ब्रह्म प्राप्त करतो, ज्याप्रमाणे तो ब्रह्माला जाऊन पोचतो ते मी आता तुला सांगतो, माझ्याकडून तू त्याचा बोध घे
समासे नैव कौंतेय निष्ठा ज्ञानस्य या परा. त्या पुरुषाला ज्ञानाची परमावधीची निष्ठा जे ब्रह्म ते ज्या प्रकारे प्राप्त होतं ते मी तुला थोडक्यात सांगतो असं म्हणून प्रत्यक्ष तो जो विधी आहे तो सांगायला, त्याचा जो क्रम आहे तो सांगायला भगवंतांनी सुरुवात केली. भगवद्गीतेच्या या शब्दांवरून 50व्या श्लोकापासून कर्मयोग सुरू झाला असं दिसतं. तथापि स्वामीजींच्या म्हणण्याप्रमाणे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या निरूपणाप्रमाणे सहजं कर्म कौंतेय इथपासूनच कर्मयोग सुरू होतो. या कर्मयोगामध्ये ब्रह्मभाव प्राप्त करण्याची योग्यता याच्यामध्ये कर्माला सोडून चालणार नाही, म्हणून सहजं कर्म कौंतेय इथपासून हा कर्मयोग सुरू होतो असं स्वामीजी म्हणत असत. आसक्त बुद्धी ही म्हणजे अनासक्त बुद्धी सर्व ठिकाणी ठेवून, तसंच मन ताब्यात ठेवून आणि स्पृहा सर्व प्रकारच्या इच्छा टाकून देऊन जी विशिष्ट प्रकारे विशिष्ट भावानी कर्म करण्याची बुद्धी आहे, अशा कर्मयोगाच्या आचरणाचा उत्तम परिणाम किंवा यथास्थित म्हणजे असं आचरण केल्यानंतर होणारा परिणाम म्हणून त्याला शुद्ध बुद्धीची प्राप्ती होते. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की बुद्ध्या विशुद्धया युक्तो. अशा आचरणाने जर काही होत असेल, कोणत्या क्रमाने तो ब्रह्म प्राप्त करतो, तर प्रथम त्याची बुद्धी विशुद्ध होते. शुद्ध बुद्धी ही ब्रह्मभाव योग्यता आल्यानंतर ब्रह्म प्राप्त करण्यासाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे. बुद्धीच्या ठिकाणी जे निश्चय असतात ते निश्चय बऱ्याचदा अशुद्ध असतात. राजस आणि तामस अशा प्रकारचे निश्चय असतात. सत्वगुणाचा जो निश्चय आहे तो सत्वगुणाचा निश्चय भगवत प्राप्तीकडे घेऊन जातो. म्हणून विशुद्ध अशी बुद्धी अशा कर्म करणाऱ्या पुरुषाला प्राप्त होते. बुद्ध्या विशुद्धया युक्तो. तसंच ती बुद्धी युक्त देखील असते. अयुक्त म्हणजे असंयमी. ही विशुद्ध आणि युक्त म्हणजे संयमी अशी बुद्धी प्राप्त होते. धृत्यात्मानम नियम्यच. आणि अशी बुद्धी प्राप्त झाल्यामुळं इंद्रिय आणि मन यांचं अंतःकरण यांचं धैर्याने तो संयमन करायला शिकतो. हे एकावर एक अवलंबून असणारे असे भाग आहेत. बुद्धी जर विशुद्ध आणि युक्त झाली नाही तर इंद्रिय संयमन करायचं कशाला हेच समजणार नाही. त्याच्याऐवजी इंद्रिय अनर्गळ ज्या त्या विषयामध्ये यथास्थित सोडून देणं हेच त्याला प्रशस्त वाटेल. म्हणून बुद्धी शुद्ध होणं आणि युक्त होणं असं जेव्हा होतं तेव्हा साधकाला धैर्य देखील प्राप्त होतं, धृती प्राप्त होते की ज्या धृतीने तो इंद्रियांचं आणि मनाचं प्रत्यक्ष संयमन करू शकतो. शब्दादीन विषयांस त्यक्त्वा. आणि अशा प्रकारे धैर्याने संयमन केल्यानंतर त्याच्या अंतर्गत ध्यान देखील आलं. या संयमनाला मदत करणारा घटक साधना म्हणून तो ध्यान करायला देखील सुरुवात करतो. आणि अशा प्रकारे बुद्धीला शुद्धता आणि युक्तता आल्यानंतर इंद्रिय आणि मन यांचं देखील संयमन करायला तो शिकतो, धैर्य प्राप्त होऊन. आणि मग शब्द आदी इंद्रियांचे जे विषय आहेत त्या विषयांचा प्रत्यक्ष त्याग घडतो. शब्दादीन विषयांस त्यक्त्वा
रागद्वेषौ व्युदस्य च, एक मोठी योग्यता त्याला प्राप्त होते. आधी धैर्य प्राप्त होतं. सर्वात प्रथम विशिष्ट प्रकारे कर्म करण्याच्या युक्तीमुळे बुद्धी विशुद्ध होते. तिचे जे निश्चय आहेत ते अत्यंत शुद्ध होतात. तसंच ती युक्त होते. फलत्याग आणि संगत्याग याची सवय लागल्यामुळं बुद्धी अलिप्त होते आणि युक्त होते, म्हणजे परमात्म्याशी एकरूप होते. एकरूप होण्यासाठी अत्यंतिक योग्य अशी होते. तिच्या ठिकाणी परमात्म्याचाच निश्चय पक्का व्हायला सुरुवात होते. हा निश्चय जसा जसा पक्का व्हायला सुरुवात होईल तसं बुद्धीला एक धैर्य प्राप्त होतं, धृती प्राप्त होते. आणि या धृतीच्या अंगाने मनाचं आणि इंद्रियांचं संयमन करणं हा त्याचा सहज भाव होऊन जातो. ही त्याला खटाटोप करण्याची अवघड अशी गोष्ट राहत नाही. त्या धृतीमुळे बुद्धीचं संयमन होतं. हे जे संयमन झालेलं आहे, धृतीमुळे बुद्धीच्या ठिकाणी इंद्रिय आणि मन आवरण्याची एक कला त्याला प्राप्त होते. आणि ही कला प्रत्यक्षतः दिसते कुठं? भगवंत असं म्हणतात की शब्दादीन विषयांस त्यक्त्वा, शब्द आदी सर्व इंद्रियांचे जे विषय आहेत ते विषय टाकून द्यायला तो शिकतो. नाहीतर विषय टाकून देणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. विषय टाकून देण्याचा प्रयत्न करत असताना जे कष्ट होतात ते कष्ट सहन न होऊन परत विषयांमध्ये लोक पडत राहतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की नभे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे, विषय खाय ग्रासोग्रासी, धन्य तोची एक सोसी. तुका म्हणे करून दावी, त्याचे पाय माझे जीवी. कोणीतरी करून दाखवा, मी त्याचे पाय धरीन, असं तुकाराम महाराज म्हणतात. इतकी सोपी गोष्ट नाही, ती एका क्रमाने प्राप्त होत असते. तसंच इंद्रियांचे विषय टाकून देणं आणि त्याच्या पाठोपाठ राग म्हणजे इंद्रियांच्या विषयी असणारं प्रेम आणि द्वेष या दोन्ही गोष्टी, आकर्षण आणि विकर्षण विरहित असं होणं. प्रीती आणि द्वेष या दूर करून एक सलग वाक्य आहे हे, बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च, शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च. इथं जरी श्लोक संपला असला तरी म्हणणं संपलेलं नाहीये. पुढे भगवंत असं म्हणतात की विविक्त सेवी लघ्वाशी यत वाक् काय मानसः ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः. असा जो पुरुष आहे तो पुरुष विविक्त सेवी म्हणजे निवडक किंवा एकांत स्थली राहणं पसंत करतो. योगी युंजीत सततम, 6वा अध्याय जर आठवला, आत्मानं रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीही अपरिग्रहः. आत्मज्ञानाची जी साधनं भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहेत, सगळ्या भगवद्गीतेमध्ये ती एकत्रित करून या ठिकाणी सांगितलेली आहेत. तो एकांत स्थली राहतो, निवडलेल्या स्थली राहतो. ज्ञानेश्वर महाराज तर याचं वर्णन करताना तो संती वसविला ठावो असा जो असेल अशा ठिकाणी राहतो, किंवा निगूढ मठ किंवा शिवालय असेल अशा ठिकाणी राहतो असं वर्णन करतात. विविक्त म्हणजे विशिष्ट असा देश एकांत ध्यानाकरता इतका गरजेचा आहे. बदलणाऱ्या अशा जागा मनाला प्रशस्त वाटत नाहीत, बुद्धीलाही प्रशस्त वाटत नाहीत.
अपवित्र जागा बुद्धीला मनाला प्रशस्त वाटत नाहीत. ज्या ठिकाणी भय आहे अशी जागा बुद्धीला मनाला प्रशस्त वाटत नाही. ध्यानाची जी जागा आहे ती जागा विशिष्ट अशीच पाहिजे. ध्यान ही खूप सूक्ष्म गोष्ट असल्यामुळं मन नाहीसं झाल्यानंतर मग स्थळाचं भान नाहीसं होईल. तोपर्यंत स्थळाचं एक भान, त्याचं एक बेरिंग कळत न कळत आपण वागवत असतो. जसं एखाद्या अनोळखी ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला झोप लागत नाही, याचं कारण मन, तुमच्या चित्तवृत्ती त्याचं एक बेरिंग कळत न कळत वागवत असतात. तुम्हाला पत्ताही नसतो, पण मनाला माहीत असतं की आपण नेहमीच्या ठिकाणी नाही आहोत, तिथं झोप लागायला वेळ लागतो, उशीर लागतो. त्याच्यापेक्षाही ध्यान झोपेपेक्षाही सूक्ष्म गोष्ट असल्यामुळं ध्यानाच्या ठिकाणी अत्यंत सुरक्षित, पवित्र आणि नेहमीची ठराविक अशीच जागा पाहिजे असं भगवंत सांगतात. हे निरूपण आधी होऊन गेलेलं आहे 6व्या अध्यायामध्ये. त्याची रिव्हिजन म्हणून भगवंत सांगताहेत. म्हणून तो विविक्त सेवी म्हणजे एकांत स्थल नेहमी सेवन करणारा असा असतो. तुम्ही देखील ध्यानाला जेव्हा बसता तेव्हा एका विशिष्ट ठिकाणी बसाल. तुमच्या घरातच एका विशिष्ट कोपऱ्यामध्ये बसाल. त्या ठिकाणी बसण्याची तुम्हाला सवय लागलेली असते. तुम्ही रोज खोल्या बदलू शकत नाही. खोल्या बदलल्या तर तुम्हाला समजेल की सूक्ष्म तऱ्हेने तुमच्या ध्यानावर देखील त्याचा परिणाम होतो. आपल्या घरात देखील आपण हे करू शकत नाही. केलं तर होईल काय? तुम्हाला जे ध्येय आहे त्याच्या दृष्टीने ती गोष्ट प्रारंभीची साधना म्हणून उपयोगी ठरणार नाही. लघ्वाशी म्हणजे मिताहारी असला पाहिजे ध्यानयोगी. त्याचा जो आहार आहे तो आहार लघु असला पाहिजे. कारण अधिक जेवणं अथवा मुळीच न जेवणं याच्या संबंधी जे भगवद्गीतेत 6व्या अध्यायात वर्णन केलेलं आहे, तर तो सगळा विषय लघ्वाशी एवढ्या एका शब्दांनी भगवंतांनी इथं गुंडाळलेला आहे. कारण आता भगवंतांना फार सांगायला वेळ नाहीये. हा जो आहार आहे हा आहार प्रत्यक्षतः केलेला जो आहार आहे त्याच्या बरोबरीनेच सर्व इंद्रियांचा आहार देखील अपेक्षित आहे. आहार म्हणजे जेवण या अर्थाने तर ही गोष्ट निश्चितच आहे. तरी देखील आपण सर्व इंद्रियांनी आहार करत असतो. डोळ्यांनी काही स्वीकारत असतो, घेत असतो, कानांनी घेत असतो, स्पर्शांनी घेत असतो. सर्व अंगांनी ध्यानयोगी मिताहारी असतो. आणि असं असल्यामुळं त्याला आपली इंद्रिय आणि मन आवरणं हे देखील साधतं. यत म्हणजे आवरून धरणारा. वाक, वाणी, काय, शरीर, इंद्रिय, मानसहा आणि मन तो त्यामुळं आवरून धरतो. ज्यांनी आपल्या ताब्यात ठेवलेली आहेत असा. ध्यान योग परो नित्यम एवढं केल्यानंतर मग तो ध्यान योगासाठी म्हणून प्रवृत्त होतो. या ध्यान योगाचं वर्णन भगवंतांनी भरपूर केलेलं आहे. याच्या आधी स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुः च एव अंतरे भ्रुवो प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणो यतेन्द्रिय मनो बुद्धिः मुनिः मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधाः यः सदा मुक्त एव सः. समं काय शिरोग्रीवं धारयन् अचलं स्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रं स्वं
दिशा च न अवलोकयन. 6वा अध्याय. प्रशांतात्मा विगतभिः ब्रह्मचारी व्रते स्थितः. सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च. 8वा अध्याय. हे जे सगळं ध्यानाचं वर्णन आहे, ध्यान योग या शब्दांनी ही एकच गोष्ट भगवंत सांगताहेत. हा जो ध्यान योग आहे तो ध्यान योग उत्तम रीतीने वैराग्य सांभाळून तो करतो असं म्हटलेलं आहे. हे जे उत्तम रीतीने वैराग्य आहे ते वैराग्य अचानक निपजलेली गोष्ट नाहीये. कर्मापासून त्याची सुरुवात आहे. असक्त बुद्धी ही सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा. अशा बेतानी कर्म केल्यामुळं आता वैराग्य त्याच्याकरता जड नाहीये. पण प्रत्यक्ष ध्यानाच्या वेळेला देखील मानस भाव जे आहेत ते विषयांकडे जाऊ न देणं आता यामुळे त्याला शक्य झालेलं आहे. पुढे भगवंत असं म्हणतात, अजून भगवंतांचं वाक्य संपलेलं नाहीये, श्लोक संपलाय. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य. अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध आणि परिग्रह हे टाकून देऊन निर्ममः शांतः ममत्व रहित होऊन शांत होऊन मग तो ब्रह्म रूप होण्यासाठी म्हणून समर्थ होतो. जी आसुरी गुणसंपदा 16व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे ती सगळी आसुरी गुणसंपदा टाकून देणं, ममत्व रहित होणं आणि शांत होणं असं झाल्यामुळं तो ब्रह्म रूप होण्यासाठी, ब्रह्मभूत होण्यासाठी समर्थ होतो असे शब्द भगवंतांनी वापरलेले आहेत. अहंकार याचा अर्थ सर्वात पहिला आपण जीवभावानी परमात्म्यापेक्षा वेगळे आहोत म्हणून आपण देह मन बुद्धी आहोत असं समजणं आणि या बाहेरच्या देह मन बुद्धीवर अहंकार हा पहिला अवलंबून असणारा भाग आहे. याला रामकृष्ण बाहेरचा मी असं म्हणत असत. एक आतला मी आहे आणि एक बाहेरचा मी आहे. जेव्हा अहंकार हा शब्द येतो तेव्हा बाहेरचा मी वापरला जातो. आतला मी म्हणजे शुद्ध स्वरूप परमात्मा. जो टाकायचा आहे तो बाहेरचा मी, हा जो बाह्य अहंकार आहे त्याच्याबद्दल भगवंत बोलत आहेत. हा जो देह मी आहे याच्यापासून सुरुवात होते सगळ्या अहंकाराला. मग रूपाचा अहंकार, पैशाचा अहंकार, संपत्तीचा तसंच सत्तेचा अहंकार, मग कुळाचा अहंकार, जातीचा अहंकार, धर्माचा अहंकार, देशाचा अहंकार, अशा प्रकारची अहंकाराची नानाविध रूप आहेत. मूळ मी देह या भावनेवर ही सगळी अहंकाराची इमारत उभी आहे. ही सगळी इमारत तर पाडायची आहेच, धर्माचा, जातीचा इत्यादी, पण ती मुख्यतः मी देह या भावनेवर आधारित आहे. म्हणून हा बाहेरचा मी टाकून द्यायला भगवंत सांगताहेत. अहंकारम बलम, अहंकाराच्या बरोबरच वागणारा असा हा बल नावाचा शत्रू आहे. बल म्हणजे अनाठाई निर्माण झालेली अशी सामर्थ्याची जाणीव. विनोबाईचं वर्णन करत असताना असं म्हणतात की तो माजलेला बोकड असतो, त्याच्या माथ्यामध्ये खूप ताकद असते. काही जमलं नाही तर तो भिंतीला तरी पण टकरा देतो. त्याची शक्ती आता त्याला अनावर होते.
हे बलाचं वर्णन आहे. आपलं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य जेव्हा अनावर होतं तेव्हा त्याला बलाचं स्वरूप प्राप्त होतं, टाकून देण्यासारखा असा बल. तुम्ही खेडेगावातून पुण्यामध्ये किंवा कोल्हापूर सारख्या ठिकाणी तालमी करता पाठवली जाणारी जी मुलं असतात ती पहा. ती 2-4 शर्टाच्या गुंड्या सोडून उघडी छाती दाखवत, कोणाला तरी टप्पू मारत, कोणाला तरी ढकलून देत अशी चालायला सुरुवात करतात. म्हणजे आता त्यांची शक्ती त्यांना आवरेनाशी होते. याला बल असं म्हणतात. हा जो बल, हा जो दुर्गुण आहे, हा दुर्गुण टाकायला सांगितलेला आहे. अहंकारम, बलम, दर्पम. दर्प म्हणजे खरं आपण नेहमी शब्द वापरतो तो दुर्गंधी या अर्थाने वापरतो. या अहंकाराचा आणि बलाचाच दुर्गंध येत असतो, अगदी स्पष्ट येतो. सतत अहंकाराचं जो बोलणं करत असतो अथवा बलाचं अनाठायी प्रदर्शन जो करत असतो तेव्हा दर्प अगदी दुरून देखील येतो. कामम, क्रोधम ही देखील जोडगोळी आहे. भगवंत जेव्हा काम म्हणतात तेव्हा क्रोध म्हणतातच नेहमी. फक्त काम हा शब्द कधीही वापरत नाहीत. काम म्हटला की क्रोध आलाच. कामाच्या अंतर्गत क्रोध हा अवश्यंभावीच भगवंतांनी मानलेला आहे. काम आणि क्रोध. आपण वस्तुतः आपल्या ठिकाणी परिपूर्ण असताना, नित्य तृप्त, तृप्त काम, परिपूर्ण असे असताना ते न समजल्यामुळं, ते न जाणल्यामुळं आणि इंद्रियांवर केवळ भरोसा असल्यामुळं काम आणि कामना म्हणजे प्रजोत्पादनाचा मूळ हेतू असणारा काम, मुख्य काम आणि सर्व इंद्रियांचे आपले आपले विषय म्हणजे कामना, या सर्व गोष्टींवरच फार भरोसा राहतो. आणि हा काम जर प्रतिहत झाला तरी देखील क्रोध होतो. काम जर अडवला गेला तरी क्रोध होतो. काम पुरा झाला तरी देखील एक अस्वस्थता येते, किंचित अस्वस्थता येते, क्षुब्धता येतेच. क्षणमात्र शांत होता तुम्ही आणि नंतर परत अस्वस्थ होता. या क्षुब्धतेला अनुसरून क्रोध शब्द वापरलेला आहे. क्रोध म्हणजे रागवणे असंच नव्हे, तर जी क्षुब्धता, क्षुब्ध स्थिती मनाची होते त्याला क्रोध असं म्हटलेलं आहे. आणि परिग्रहम, परिग्रह म्हणजे आपण अपूर्ण आहोत आणि बाहेरच्या वस्तूंनी आपण पुरे होणार आहोत या भावनेनी सर्व जगाकडून काही ना काही सतत सातत्याने घेत राहणं, याला परिग्रह असं म्हणतात. जर अस्तेय असेल म्हणजे मी माझ्या ठिकाणी परिपूर्ण आहे, माझ्या परिपूर्णतेकरता जगातून मला काहीही नको असा जर भाव असेल तरच अपरिग्रह संभवतो. अपरिग्रह हे योगशास्त्रामध्ये मानसिक व्रत सांगितलेलं आहे. काही यम आणि नियम आहेत त्याच्यामध्ये मानसिक व्रत सांगितलेलं आहे. प्रत्यक्षतः आपण घेतच असतो, पण मनातून अपरिग्रह असायला पाहिजे असं त्यांना सुचवायचं आहे. आणि हा अपरिग्रह मी मुळातच पूर्ण असल्यामुळं कोणत्याही गोष्ट बाहेरून मिळालेली माझी पूर्णता वाढवू शकत नाही, म्हणून मी अपरिग्रही आहे अशी त्याची भावना, भूमिका असते. निर्ममहा, एवढ्या गोष्टी टाकून देऊन, या टाकायच्या आहेत याची साधकाला सातत्याने जाणीव पाहिजे. या टाकण्यासाठी काय काय करायला लागेल याचं सतत चिंतन करायला लागेल. ते आचरण करत असताना कठीण जाईल, पण जर बुद्धीला धैर्य प्राप्त झालेलं असेल, शुद्ध आणि युक्त
अशी बुद्धी जी आहे तिला एक धैर्य प्राप्त होतं आणि ते धैर्य प्राप्त झाल्यामुळं हे टाकणं सोपं होतं. हे सलग वाक्य आहे, याचा एकमेकांशी संबंध आहे. एवढं टाकल्यानंतर मग तो निर्मम होतो, ममत्व रहित असा होतो. मीच्या जर शुद्ध स्वरूपाला कोणी प्राप्त झाला तर ममत्व हे देहाच्या अंगानी नाती सांगणारी गोष्ट आहे. अशी नाती गळून पडल्याखेरीज राहणार नाहीत. तो ममत्व रहित असा होतो, निर्ममहा, आणि त्यामुळे तो शांत होतो. एवढं सगळं झाल्यानंतर मग शांतीवर केवळ त्याचाच अधिकार असतो, कारण अशांत होण्याच्या सगळ्या गोष्टी आता त्याच्या जीवनातून बाजूला गेलेल्या आहेत, म्हणून तो शांत होतो. आता त्याची शांती हिरावून घेण्याचं सामर्थ्य जगतामध्ये कशालाच नाही, म्हणून तो शांत होतो. विमुच्य निर्ममः शांतः, काय शब्द आहे? ब्रह्मभूयाय कल्पते, हो ना? ब्रह्मभूयाय कल्पते. तो ब्रह्म होण्यासाठी म्हणून समर्थ होतो. अजून ब्रह्म झालेला नाहीये, पण एवढं झाल्यामुळं त्याला जी शांती मिळते ती शांतीच विलक्षण असते. आता तो ब्रह्म होण्यासाठी योग्य असा होतो, आणि ब्रह्म होण्यासाठी योग्य होतो. आणि या क्रमानेच तो ज्या प्रकारे कर्म आचरत असतो, असक्त बुद्धी ही सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा, या प्रकारे असं असल्यामुळं एका नैष्कर्म्य सिद्धीमध्ये तो मुळातच गेलेला असतो. कर्म करून अकर्ता, भोगून अभोगता. आणि एवढं केल्यानंतर देखील त्याची बुद्धी शुद्ध होते, निर्मळ होते, युक्त होते, तिला धैर्य प्राप्त होतं. त्या धैर्याने तो इंद्रिय मनाचं संयमन करतो, शब्द आदी विषयांचा त्याग करतो, राग आणि द्वेष, प्रीती आणि द्वेष सोडून देतो, निवडक ठिकाणी राहून साधना करतो, विविक्त सेवी, लघ्वाशी, सर्व इंद्रियांचे विषय मर्यादित सेवन करतो. यतवाक काय मानसहा, मन, वाणी, इंद्रिय आवरून धरतो, साधनेमध्ये आवरून धरतो, कर्मयोगामध्ये देखील संयमित रीतीने वापरतो, म्हणजे आवरण आलंच. ध्यान योग परो नित्यहा, तो ध्यान करतो. वैराग्यम समुपाश्रितः, एक उत्तम प्रकारचं वैराग्य त्याच्या जीवनामध्ये सुमधुर असं वैराग्य अवतरलेलं असतं. एवढं झाल्यावर अहंकारम, बलम, दर्पम, कामम, क्रोधम, परिग्रहम विमुच्य निर्ममः, तो ममत्वरहित होतो, शांत होतो. आणि ब्रह्मयोग, ब्रह्म होण्याची पात्रता तो संपादन करतो. ब्रह्मभूयाय कल्पते, आणि ही पात्रता संपादन करतो आणि ब्रह्म होतो देखील, कारण ध्यान करत असतो. त्या ध्यानाने साक्षात प्रचिती रोज क्षण क्षण तो घेतच असतो. तो ब्रह्म होतो हे समजायचं कसं? तो क्रमाक्रमाने ब्रह्म प्राप्त करतो, त्याचं त्याला समजेलच. आपण ब्रह्मरूप झालेले आहोत हे. परत नंतर जगतामध्ये वर्तन करत असताना सर्व ठिकाणी परमात्मा पाहण्याची कला तो संपादन करेल. आपण आत्मरूप आहोत हे न विसरता. पण हे करत असताना देखील एक किंचित सेल्फ डाऊट शिल्लक असतो की हे करतोय मी खरं, पण मी ब्रह्म झालोय कशावरून? ध्यान चांगलं होतंय का होतंय? कर्म नाही, आता फार अडकत नाहीये मी कर्म करत असताना. कर्म करताना मला शांती मिळतेय हेही समजतं. मी फार त्याच्यामध्ये गुंतून पडत नाहीये हेही समजतं. मग विषय वगैरे नाही, आता सगळे विषय माझे बरेच कमी झालेले आहेत, सुटलेले आहेत. आता मला विषय त्रास देत नाहीत. अहंकार वगैरे, बलम, दर्पम नाही, अहंकार नाहीये. शुद्ध
अहंते वेठलो सैंध आम्हीच दाटलो लपलो ना प्रगटलो कवणे ठाई. अशा प्रकारे शुद्ध अहंतेपर्यंत मी जाऊन पोचतो आहे, मला समजतंय. तरी देखील आपण झालोय का झालो नाही, ब्रह्मभाव योग्यता प्राप्त झालेली आहे, ब्रह्मभूयाय कल्पते अशी स्थिती झालेली आहे. मग असा आणि ब्रह्म झालेला याच्यात काय फरक आहे? तो हळूहळू प्रसन्नता प्राप्त करतो असं वर्णन आता भगवंत करतात. ब्रह्मभूतः असं करत करत तो ब्रह्मभूत होतो. कशावरून होतो ते असं म्हणतात की तो प्रसन्नात्मा होतो. त्याचं चित्त प्रसन्न होतं, त्याच्या अंतःकरणामध्ये देखील एक शुची, पावित्र्य आणि प्रसन्नता भरून राहिलेली असते. मन देखील निर्मळ झाले, त्याला समजलेलं असतं. अहंकार त्रास देत नाहीये, त्याला समजलेलं असतं. त्यामुळे ही प्रसन्नता त्याला मिळत असते. आता ब्रह्म आपण झालो हे जाणण्याची युक्ती म्हणजे प्रसन्नता त्याला प्राप्त होते. त्याचं त्यालाही समजतं. जितक्या प्रमाणात आपण अप्रसन्न राहिलेलो आहोत तितक्या प्रमाणात ब्रह्मापासून दूर राहिलेले आहोत. ध्यान चांगलं होत असताना देखील जेव्हा जेव्हा अप्रसन्नता येते तेव्हा तेव्हा ब्रह्मापासून दूर राहिला. आणि हा जो ब्रह्म प्राप्त करतो तो प्रसन्नात्मा होऊन राहतो, तो सदैव प्रसन्न असतो असं भगवंत म्हणतात. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा. कळतं, ज्याचं त्यालाही कळतं. ज्याला स्वतःबद्दल शंका असते, थोडीशी साधकाला असते, त्याची ही शंका देखील फिटायला सुरुवात होते. प्रसन्नता व्यापूनी राही आत्मतृप्त झालो, स्वामीजींचे शब्द आहेत. तसं त्याला होऊन राहतं. वाटचाल आहे, काळ आहे, होईल, पण या क्रमाने होईल. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा. त्याला लक्षात येतं की न शोचती न कांक्षती. आता कशाचीही आकांक्षा आपण करत नाही आणि कशाचाही शोक आपण धरत नाही. समसर्वेषु भूतेषु. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी सम आहोत की नाहीत आपल्याला कळतं ना. म्हणून ध्यानातलं सुख हे विशिष्ट सुख आहे आणि ते सुख जीवनामध्ये परिपूर्ण उतरत आहे हे या लक्षणांवरून समजतं. ज्याचं त्याला समजतं आणि इतरांनाही कळतं, सर्वांना समजतं. स्वामीजी ब्रह्मरूप झालेले होते, सर्वांना कळलं. स्वरूपानंद ब्रह्मरूप होऊन गेलेले होते, सर्वांना कळलं. त्यांनाही कळलं, सर्वांनाही कळलं. जसे झाडावर आंबे पिकले की पक्ष्यांना कळतं पिकले, बोलवायला लागत नाही, आता या आमच्यावर आणि आम्हाला जरा खाऊन पहा, आम्हाला गोडी आलीये की नाहीये. राघूंना बोलवायला लागत नाही, त्यांचे थवेच्या थवे येतात. तसा तो होतो. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. आकांक्षा आणि शोक हद्दपार होऊन जातात. समसर्वेषु भूतेषु. आणि सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी तो सम होऊन जातो, सारखा होऊन जातो. त्याचं वर्णन, त्याचं वर्तन सारखं होतं. काय तो तुकाराम महाराजांचा अभंग आहे, जे क्षमा काय पुत्रासी तेच दासा आणि दासी. काय शब्द आहे, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. सर्वांवर समत्वानी. जे का रंजले गांजले, पण रंजले आणि गांजले यांच्याबद्दल जे आहेत ते सर्व जगताबद्दल. आता आप पर भाव थोडाही शिल्लक राहत नाही. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी असं त्याचं वर्तन होऊन जातं. तेव्हा तो समस सर्वेषु भूतेषु असा होतो. आणि असं जेव्हा होतं तेव्हा भगवंत असं म्हणतात की मद भक्तिम
इथपर्यंत भक्ती शब्द आलेला नव्हता. भक्ती ही या समुच्चय, या सगळ्या गोष्टींचा समुच्चय झाल्यानंतर येणारी स्थिती म्हणून भगवंत वर्णन करतात. आणि सगळ्या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये तेव्हाच भगवंतांनी भक्ती हा शब्द उच्चारला. ध्यानाचं अगदी वर्णन केल्यानंतर देखील जो ध्यान ही करतो आणि श्रद्धा प्रेमाने राहतो तो माझा परमभक्त असं भगवंत म्हणाले. इथेही भगवंत तसंच बोलतायत. समस सर्वेषु भूतेषु मत भक्तिम लभते पराम. माझी पराभक्ती त्याला प्राप्त होते. तो ब्रह्मभूत होतोच, पण अत्यंत आनंदामध्ये निमग्न होतो. आणि मग त्याच्यानंतर ही भक्ती प्राप्त झाल्यानंतर भक्त्या माम अभिजानाती, या भक्तीने तो मला जाणतो. म्हणजे एवढं झाल्यावर देखील तो आता ब्रह्मभूत झाला की काय? प्रसन्नात्मा, न शोचती न कांक्षती, समसर्वेषु भूतेषु. भगवंतांचं उत्तर सायलेंट आहे. भगवंत म्हणतात एवढं झाल्यावर माझी पराभक्ती त्याला प्राप्त होते. घाई नका करू. मग पुढे भगवंत असं म्हणतात की भक्त्या माम अभिजानाती. एवढं झाल्यानंतर मग भक्तीने तो मला जाणतो. यावान यश्चास्मी तत्वतः. ततो माम तत्वतो ज्ञात्वा. केवढी चढण आहे. एवढं झाल्यावर ही भक्तीच प्राप्त होते. आणि त्या भक्तीने मग मी केवढा आहे, कोण आहे याचं तत्वतः ज्ञान त्याला प्राप्त होतो. तो तत्वाला प्राप्त होतो आणि तत्वाशी एकरूप होतो. ततो माम तत्वतो ज्ञात्वा. अशा प्रकारे मला तत्वतः जाणल्यानंतर मग मात्र तो पूर्ण होतो. भगवंत म्हणतात की विशते तदनंतरम. मग मात्र तो माझ्या ठाईच प्रवेश करतो. हा जो 54 आणि 55वा श्लोक आहे, ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा आणि भक्त्या माम अभिजानाती, हा आपण पुढच्या वेळेला परत एकदा थोडासा पाहू, कारण अत्यंत महत्वाचा असा विषय आहे. कर्मयोगाचा इथं तसा शेवट होतो, तो पुढच्या निरूपणामध्ये आपण पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. माऊली प्रभु स्वामीजी. हरि. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.